भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही घटक पक्षांना सांभाळून घ्यावं। सागर बंगल्यावरील बैठकीमध्ये जे.पी. नड्डा यांचे राज्य भाजपच्या नेत्यांना निर्देश। अंतरवालीमधल्या दगडफेकीचं रोहित पवार आणि राजेश टोपे यांचं कनेक्शन असल्याचा भुजबळांचा दावा, तर भुजबळ हा वेडा माणूस असल्याची जरांगेंची प्रतिक्रिया। भुजबळांच्या आरोपांवरती रोहित पवार यांचं उत्तर, ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करताय त्यांच्याच हातामध्ये गृह मंत्रालय, कारवाई करण्याचं आव्हान, तर जरांगेंचाही जोरदार पलटवार। खडसेंबाबत केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाचा निर्णय मान्य, गणेश उत्सवानंतर चर्चेमधून निर्णय घेणार। फडणवीसांचं वक्तव्य, पक्षप्रवेशाच्या संदर्भात खडसेंनी माझा कट्ट्यावरती ओढले होते ताशेरे। खडसे भाजपमध्ये येत असतील तर फटाके फोडून स्वागत करू, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। माझा कट्ट्यावरती खडसेंनी केलेल्या आरोपांना माझा कट्ट्यावरच उत्तर देणार असल्याची त्यांनी दिली प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम रथाला अजित पवार यांनी दाखवला झेंडा, जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदारांना नोटीस, आयोगानं दोषींवरती कारवाई करावी, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रील्स बनवणं पडलं महागात, क्राईम ब्रांचकडून गेल्या 4 तासांपासून झाडाझडती। पुण्यातल्या उरुळी कांचनमध्ये अंधाधुंद गोळीबार, बापू शितोळे या व्यक्तीकडून 3 ते 4 जणांवरती गोळीबार, 1 जण जखमी। संभाजीनगर ते पुणे या रस्त्यावरती ड्रंक अँड ड्राईव्हमुळे चौघांचा मृत्यू, 4 महिन्यांचं बाळ, आई, आजी आणि चिमुकली दगावली, आरोपींकडे लायसन्स नसल्याचंही उघड। काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या 3 घराण्यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पोसला, पंतप्रधान मोदींचा डोडाच्या प्रचार सभेमधून हल्लाबोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।